So good evening students and welcome to Aero Computer Academy. कम्प्युटरच्या सेकंड इयरच्या सेकंड सेमिस्टर मधला अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट, वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग सब्जेक्ट, आणि तो म्हणजे कोणता बाळांनो? आपला मायक्रो प्रोसेसर. आतापर्यंत आपण जावा सुरू केल्या बाळांनो, आज आपल्याला कशाला सुरुवात करायची आहे? मायक्रो प्रोसेसर. व्हॉट इज मीन बाय मायक्रो प्रोसेसर? मायक्रो प्रोसेसरचं आर्किटेक्चर कसं असतं, त्याचं बेसिक इंट्रोडक्शन सगळं आपल्याला बघायचं आहे. ज्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेजला होतं बाळांनो, त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं जायचं की तुम्हाला अवघड जाणारा इंजिनिअरिंग मधला सगळ्यात अवघड सब्जेक्ट कोणता? तुम्हाला वाटणारा इंजिनिअरिंग मधला सगळ्यात अवघड सब्जेक्ट कोणता? तर पहिला आन्सर म्हणजे कोणतं? मायक्रो प्रोसेसर. आणि जर मला विचारताल की तुमचा सगळ्यात आवडता किंवा तुमच्यासाठी सगळ्यात इंटरेस्टिंग सब्जेक्ट कोणता, तर तो म्हणजे कोणता? मायक्रो प्रोसेसर. लक्षात घ्या, मायक्रो प्रोसेसर इज वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग सब्जेक्ट ऑफ द कम्प्युटर. जर समजा तुम्हाला डिग्रीला जायचं आहे, तुम्हाला डिग्रीला जायचं आहे तर म्हणजे तुम्हाला जायचंच आहे, मान्य आहे मला. तर त्या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत तर आपण सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज बघितल्या, पण आता मायक्रो प्रोसेसरमध्ये आपल्याला असेंब्ली लँग्वेज बघायची, आणि फक्त हिला वर बघून जमणार नाही. मग आता हे लक्षात घ्या, आजच्या लेक्चरमध्ये या मायक्रो प्रोसेसरचं इंट्रोडक्शन, त्याचं बेसिक काय, त्याचं फंडामेंटल काय, हे सगळं आपल्याला क्लिअर करायचं आहे. कारण की विद्यार्थ्यांना हा सब्जेक्ट टफ कधी जातो? जर त्याचा बेस क्लिअर नसेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचा बेसच क्लिअर नसतो. डायरेक्ट काय करतो आपण? मायक्रो प्रोसेसरचे फीचर काय आहेत, मायक्रो प्रोसेसरचे फीचर लर्न करू, डायरेक्ट तिथून सुरुवात करून आपल्याला जमणार नाही. मायक्रो प्रोसेसर नक्की आहे काय, काय भानगडे? लक्षात घ्या, थोडंसं सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपल्याला आजचे कन्सेप्ट बघायचे. सिलेबसमध्ये नाही आहेत हे कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे. आणि मग एकदा तुमचा बेस पक्का झाला की मग आपल्याला मायक्रो प्रोसेसरच्या सिलेबसला हात घालायचा. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मायक्रो प्रोसेसरचं प्री रिक्विजिट बघायचं आहे, ज्याच्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर त्याचे फंडामेंटल्स, वर्क कसा करतो, त्याचे इन्स्ट्रक्शन सायकल काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायच्या. ठीक आहे, चलो. मग आता इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, लेक्चर चुकूनही थोडं सुद्धा मिस करू नका आणि पूर्ण अटेन्शन इकडे द्या. लाईव्ह लेक्चर राहू दे तुमचं. चलो, मग आता या ठिकाणी बाळांनो, हा जो मायक्रो प्रोसेसर आहे, या मायक्रो प्रोसेसरला डिनोट केलं जातं म्यू पी. बघा, आपण हा सिम्बॉल पाहिलाय, म्यू हा सिम्बॉल कोणाचा आहे? मायक्रोचा. आणि प्रोसेसरसाठी सिम्बॉल काय? पी. म्हणून आपण मायक्रो प्रोसेसरला इथून म्यू पी असं डिनोट केलं तरी चालेल. मग मायक्रो प्रोसेसर वापरायचं कुठं? लक्षात घ्या, कुठं वापरला जातो? तर पूर्ण जगात, हे आपलं पूर्ण वर्ल्ड आहे, हे पूर्ण कशापासून बनलंय? मायक्रो प्रोसेसरपासून. म्हणजे आपण आता जे एकमेकांबरोबर कम्युनिकेशन करतोय, हा जो काही माझा व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, तिथपासून तो व्हिडिओ स्टोअर होण्यापर्यंत, तो स्टोअर झाल्यापासून तुमच्या पीसीला तुम्हाला तो दिसण्यापर्यंत, त्याच्यानंतर जे राउटर कनेक्शनसाठी वापरलेत, या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ती म्हणजे कोण बाळांना? आपला मायक्रो प्रोसेसर. या सगळ्यांमधला महत्त्वाचा कॉम्पोनंट म्हणजे कोणता? मायक्रो प्रोसेसर. मग या मायक्रो प्रोसेसरचं जर मी एक्झाम्पल द्यायचं झालं, सगळ्यात जास्त हा मायक्रो प्रोसेसर कुठं वापरला जातो? तर आपल्या कम्प्युटर सिस्टीममध्ये. मायक्रो प्रोसेसरचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं बाळांनो, लक्षात घ्या, हा आपला रिमोट आहे. या रिमोटवर वेगळे बटन आहेत. ठीक आहे, कशाचा रिमोट आहे? हा कॅमेऱ्याचा. जर समजा मी आपलं काय केलं बाळांनो, झूम इन केलं, झूम इनचं बटन दाबलं तर झूम होणार, झूम आउटचं बटन दाबलं तर झूम आउट होणार. कळतंय नक्की? जर मी कॅमेराला शिफ्ट करू शकतो, वर खाली डावीकडे उजवीकडे शिफ्ट करू शकतो. मग हे कसं होतंय? ज्यावेळेला मी याच्यावरचं एखादं बटन प्रेस केलं, त्यावेळेला ते बटनला पहिले तो काय करतो? सेन्स करतो, आणि त्याच्या अकॉर्डिंगली कोणतं बटन प्रेस केलंय याला तो डिकोड करणार, आणि त्याच्या अकॉर्डिंगली तो त्या कॅमेराला सिग्नल काय करणार? सेंड करणार, आणि त्याच्या अकॉर्डिंगली माझा कॅमेरा काय होतो? वर्क करतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोण यूज होणार आहे? मायक्रो प्रोसेसर. मग अजून मी एक्झाम्पल देतो, चला. मायक्रो प्रोसेसरचं अजून एक एक्झाम्पल बघायचं झालं, मला सांगा, फॅनमध्ये मायक्रो प्रोसेसर आहे का? बोला, काय वाटतं तुम्हाला? फॅनमध्ये मायक्रो प्रोसेसर आहे की नाही? बोला पटपट. ट्यूबलाईटमध्ये मायक्रो प्रोसेसर आहे की नाही? अरे बोला पटपट, आहे की नाही? नाहीये. फॅनमध्ये मायक्रो प्रोसेसर नाहीये. ट्यूबलाईट, आपण लाईट ऑन केली, ऑफ केली, याच्यात मायक्रो प्रोसेसर आहे का नाही? कुठे आहे मायक्रो प्रोसेसर? फक्त एक बटन असतं, ते बटन दाबलं की लाईट चालू होणार, बटन बंद केलं तर लाईट काय होणार? बंद. याच्यात मायक्रो प्रोसेसर नाहीये. मग मायक्रो प्रोसेसर कुठं? ज्या ठिकाणी प्रोग्राम आला. कोणाला? ज्या ठिकाणी, कोणाला सांगा? प्रोग्राम. ज्या ठिकाणी काहीतरी प्रोग्राम आला आणि त्या प्रोग्रामचं मला काय करायचंय? एक्झिक्युशन करायचंय. एक्झिक्युशन म्हणजे काय करायचंय? मला त्याचं प्रोसेसिंग करायचंय. तर त्या ठिकाणी कोण येणार? माझा मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर म्हणा किंवा प्रोसेसर म्हणा. मग आता मला सांगा, ट्यूब आणि फॅनमध्ये कुठं मायक्रो? नाहीये. कारण की लक्षात घ्या, प्रोग्राम म्हणजे काय? काहीतरी लॉजिक आलं पाहिजे. आता फॅनमध्ये काय लॉजिक आहे? बटन दाबलं तर करंट सप्लाय चालू होतो, आणि त्या ठिकाणी आपला फॅन फिरतो.
ट्यूबचं बटन बंद केलं तर सप्लाय बंद होतो, आपली लाईट बंद होती. मग या ठिकाणी काही लॉजिक आहे का? नाही. मग ज्या ठिकाणी काही लॉजिक नाही त्या ठिकाणी मायक्रो प्रोसेसर वापरायचा नाही. मग मायक्रो प्रोसेसर कुठं? ज्या वेळेला मला काय एक्झिक्यूट करायचं आहे? प्रोग्राम. हे बोला रे, काय एक्झिक्यूट करायचं आहे? प्रोग्राम. म्हणजेच काय करायचं आहे? प्रोसेसिंग. तिथं कोण वापरणार? मायक्रो प्रोसेसर. एक एकदम रिअल लाईफ एक्झाम्पल बघा. बघा मला सांगा, याच्यात मायक्रो प्रोसेसर असेल की नाही? जे आपले ट्रॅफिक लाईट्स असतात, ट्रॅफिक लाईट माहिती आहेत? हे जाताना आपण ट्रॅफिक लाईट वापरतो. आपण वापरतो म्हणजे आपण फक्त ते फॉलो करतो, आपण नाही वापरत, घरात नाही ठेवते. हे ट्रॅफिक लाईट्स आहेत बाळांनो. याच्यामध्ये 3 सिग्नल असतात. आठवतंय का रे? कोणते कोणते माहिती आहेत? बोला. पहिला कोणता आहे? समजा एक रेड, त्याच्यानंतर एक कोणता आहे? येलो, आणि एक कोणता आहे? ग्रीन. सांगा याच्यामध्ये काही प्रोग्रामिंग आहे का? बोला काय प्रोग्रामिंग आहे? चला सांगा. व्हेरी गुड. पर्टिक्युलर टायमिंग नंतर काय होणार? रेडचा येल्लो, थोड्या टायमिंग नंतर येल्लोचा ग्रीन. अरे म्हणजे लूपिंग वापरलं असेल ना, काहीतरी लूप वापरलं. थोड्या वेळासाठी कोण वापरणार? रेड, नंतर येल्लो, नंतर ग्रीन. म्हणजे याच्यामध्ये काय आलं? काहीतरी लॉजिक आलं. लॉजिक आलं म्हणजे प्रोग्राम आला, आणि प्रोग्राम आला म्हणजे त्याच्यामध्ये कोण आला? मायक्रो प्रोसेसर आला. नक्की कन्सेप्ट कळला? ओके. आता अजून एक एक्झाम्पल बघा. आपण रेल्वे स्टेशनमध्ये किंवा आपण रेल्वेमध्ये असेल तर रेल्वे एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर आली तर त्या ठिकाणी बघा एक अनाउन्समेंट होती. आगला स्टेशन ठाकुर्ली, आगला स्टेशन कल्याण, आगला स्टेशन डोंबिवली. अरे कळतंय नक्की? मग ती जी अनाउन्समेंट होती किंवा डिस्प्ले बोर्डवर आपल्याला काहीतरी डिस्प्ले होतं. अरे कळलं? एक पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर केलं तर त्या ठिकाणी डिस्प्ले बोर्डवर आपल्याला ते डिस्प्ले होतं. मग डिस्टन्स कव्हर झाल्यानंतर एक पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर झालं, एवढा टाइम गेल्यानंतर काय अनाउन्समेंट द्यायची? म्हणजे ह्या ठिकाणी काहीतरी लूपिंग आहे, या ठिकाणी काहीतरी लॉजिक आहे, या ठिकाणी काहीतरी प्रोग्राम एक्झिक्युशन आहे. मग त्या ठिकाणी सुद्धा कोण वापरला गेला आहे? मायक्रो प्रोसेसर. आपली वॉशिंग मशीन असती. वॉशिंग मशीन माहिती? वॉशिंग मशीनमध्ये बघा आपल्याला आता सध्याच्या ज्या लेटेस्ट वॉशिंग मशीन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कोण वापरला गेला आहे? मायक्रो प्रोसेसर. का? बघा त्याच्यामध्ये सेन्सर असतात. आपण कपडे टाकल्यानंतर तो काय करतो? पहिले त्याचं वेट करतो. आताच्या लेटेस्ट मशीन बघा त्याच्यामध्ये पहिले तो काय करणार? वेट करणार. त्याच्यानुसार जेवढं पाणी आहे तेवढं तो परत घेणार. त्याच्यानुसार त्याला आपण जो देणार. बघा फॉर एक्झाम्पल आपण काय केलं की क्विक वॉश, मग कमीत कमी पाणी घेऊन त्याला तो वॉश करणार, परत ते पाणी ड्रेन करणार. हे सगळं काय? प्रोसेसिंग आहे. आणि मग ह्या प्रोसेसिंगसाठी आपल्याला कोण वापरावं लागतं बाळांनो? एक मायक्रो प्रोसेसर वापरावं लागतं. मग एक लक्षात ठेवायचं, रिअल लाईफमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी प्रोसेसिंग आली, ज्या ठिकाणी प्रोग्राम एक्झिक्युशन आलं त्या ठिकाणी आपल्याला कोण वापरावं लागणार? मायक्रो प्रोसेसर. कोण वापरावं लागतं आपल्याला? मायक्रो प्रोसेसर. बरं, मग हा जो मायक्रो प्रोसेसर आहे बाळांनो, याचं सगळ्यात महत्त्वाचं वर्किंग की सगळ्यात जास्त प्रमाणात हा कुठे यूज केला जातो? तर आपल्या सीपीयू मध्ये. कुठे यूज केला जातो सांगा? आपला सीपीयू. सीपीयू म्हणजे काय सांगा? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. या सीपीयू मध्ये आपला काय केला जातो बाळांनो? हा मायक्रो प्रोसेसर काय केला जातो? सगळ्यात जास्त यूज केला जातो. मग आता लेटेस्ट जो मायक्रो प्रोसेसर आहे, आता इंटेलने जो लेटेस्ट मायक्रो प्रोसेसर काढलाय ज्याच्यामध्ये आपण इंटेलचा i9 प्रोसेसर, आणि ज्याचं जनरेशन कोणतं आहे? 14th जनरेशन. कोणतं जनरेशन आहे? 14. लक्षात घ्या, डे बाय डे हे जनरेशन चेंज होत राहणार. डे बाय डे हे जनरेशन काय होत राहणार? चेंज. मग आता सध्या इंटेलचा हा त्यातल्या त्यात लेटेस्ट प्रोसेसर आहे. मग हा स्टडी करायचा का ऑनलाईन? ए बाळांनो, चॅटबॉक्समध्ये मेसेज टाकू नका. 1-2 मिनिटं पहिले सगळं ऐकून घ्या. IF ला हा सब्जेक्ट नाही आहे बाळांनो. आलं लक्षात? हा सब्जेक्ट फक्त कोणाला आहे? CO, CM आणि त्याच्यानंतर AIML. सांगा i9 मध्ये हा कोणता जनरेशन आहे? 14 जनरेशन. हा आपल्याला यूज करायचा आहे का? नाही. कारण का? कारण बाळा हा खूप कॉम्प्लेक्स आहे. 40 वर्षांपासून मायक्रो प्रोसेसरची डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्यातल्या त्यात हा लेटेस्ट आहे. लेटेस्ट आहे म्हणजे कॉम्प्लेक्स आहे. त्याचं आर्किटेक्चर बऱ्याच गोष्टी अवघड आहेत. म्हणून आपण सुरुवातीलाच मायक्रो प्रोसेसरमध्ये हा i9 14 जनरेशनचा बघणार नाही. मग आपल्याला कोणता बघायचा आहे? बघा, ज्या वेळेला या मायक्रो प्रोसेसरचं इन्व्हेन्शन सुरू झालं तर इनिशियल काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये इंटेलनी एक मायक्रो प्रोसेसर काढला होता बाळांनो. कोणता? 8085 मायक्रो प्रोसेसर. कोणता मायक्रो प्रोसेसर आहे? 8085. आता हा मायक्रो प्रोसेसर हा एक प्रकारचा कंप्लीट मायक्रो प्रोसेसर होता. काय होतं सांगा? हा कंप्लीट म्हणजे पूर्ण. याच्या आधी सुद्धा मायक्रो प्रोसेसरचं इन्व्हेन्शन चालू होतं पण ते कंप्लीट नव्हते. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी लॅग असायचे. त्यातल्या त्यात एक कंप्लीट मायक्रो प्रोसेसर म्हणून इंटेलनी सगळ्यात पहिले कोणी इन्व्हेंट केला बाळांनो? हा 8085. पण हा मायक्रो प्रोसेसर 8 बीट मायक्रो प्रोसेसर होता. आता 8 बीट म्हणजे काय, 16 बीट म्हणजे काय हे आपल्याला हळूहळू कळेल.
हे बेसच आपल्याला कळलं पाहिजे, नाही तर फक्त पाठ करून जमणार नाही की 8085 म्हणजे 8 बीट आणि 8086 म्हणजे 16 बीट. हे पाठ करायचं नाही, मी आपल्याला समजून घ्यायचं आहे कसं आलंय. तर जसं जसं वेळ येईल तसं तसं मी समजून सांगेल. मग हा 8 बीटच्या डेटावर काम करायचा हा कसा प्रोसेसर होता बाळांनो? 8 बीट मायक्रो प्रोसेसर. कोणता प्रोसेसर होता? 8 बीट मायक्रो प्रोसेसर. पण हा प्रोसेसर पॉवरफुल नव्हता, हा प्रोसेसर पॉवरफुल नव्हता. मग त्याच्यानंतर नेक्स्ट मायक्रो प्रोसेसर जो इन्व्हेंट झाला दॅट इज नथिंग बट 8086. आणि हा एक प्रकारचा काय बाळांनो? पॉवरफुल मायक्रो प्रोसेसर. कसा मायक्रो प्रोसेसर आहे? पॉवरफुल. आणि ज्या वेळेला ह्या मायक्रो प्रोसेसरचं इन्व्हेन्शन झालं तिथून पूर्ण मार्केटच चेंज झालं. म्हणजे सगळे नवीन नवीन इन्व्हेन्शन्स या मायक्रो प्रोसेसरमुळे यायला लागले. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा होता बाळांनो? आपल्याला 8086चा. सो आपल्या सेकंड इयर कम्प्युटरमध्ये आपल्याला जो मायक्रो प्रोसेसर स्टडी करायचा आहे दॅट इज नथिंग बट 8086 किंवा 8086 मायक्रो प्रोसेसर. कळले? म्हणजे आपल्याला मायक्रो प्रोसेसर कोणता स्टडी करायचा आहे? 8086. त्याच्या आधी कोणता होता बोला? 8085. बोला 8085 किंवा 8085. हा कसा होता? कंप्लीट. किती बीटचा होता? पण पॉवरफुल होता का? नाही. मग त्याच्यामुळे हा पॉवरफुल आला. हा किती बीटचा आहे बाळांनो? 16 बीट डेटावर हा काम करतो. म्हणजे काय करतो तर सांगतो, वेळ आली की सांगतो, आत्ता गडबड करू नका. इथपर्यंत कळलं? मग आता मी तुम्हाला सांगितलं बाळांनो सगळ्यात जास्त या मायक्रो प्रोसेसरचा यूज कुठं केला जातो? तर कम्प्युटर सिस्टीममध्ये. मग कम्प्युटर सिस्टीममध्ये नक्की हा मायक्रो प्रोसेसर कुठं यूज केला जाणार? बघा, तुम्ही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस पाहिले असतील. कोणते डिव्हाइस पाहिले असतील सांगा? इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस कोणते कोणते सांगा? व्हेरी गुड. कीबोर्ड आणि माऊस हे तर मेन 2 इनपुट डिव्हाइसेस आहेत. आणि माहिती आहे ना कोणते कोणते सांगा? इनपुट डिव्हाइसेस कोणते आहेत? कीबोर्ड आणि अजून कोण पाहिला? माऊस. हे 2 मेन आपण रेग्युलर बसतो. हे तुम्ही शाळेपासून शिकलेत. इनपुट डिव्हाइसेस कोणते कम्प्युटरचे? आउटपुट. आपण शाळेत तेवढंच बघितलं बाळा. इनपुट डिव्हाइस काय, आउटपुट डिव्हाइस काय आणि सीपीयू. हे 3 मेन काय आहेत बाळांनो? कंपोनंट आहेत. ओके. अजून एक डिव्हाइस कोणतं झालं सांगा? आउटपुट. आउटपुट डिव्हाइस म्हणजे कोण झाली? आपली स्क्रीन म्हणू का? स्क्रीन म्हणा किंवा कोण म्हणा त्याला? मॉनिटर. कळलं? मग आता मला सांगा आपलं जे प्रोग्रॅमिंग आहे हा कीबोर्ड करेल का? कीबोर्डचं काम ॲडिशन वगैरे करणं आहे का? बोला. ऑनलाईन हँडरेस नका करू बाळा. थांबा 1 मिनिट. सांगा आपल्या कीबोर्डचं काम ॲडिशन करणं आहे का? कीबोर्डचं काम काय? व्हेरी गुड. आपल्या प्रोसेसरला काय देणं? इनपुट. हे कोणाचं काम आहे? कीबोर्ड. नाहीतर काय झालं असतं बघा, आपल्याला प्रोसेसरची गरज असते का? फक्त कीबोर्ड घेतला असता 2 + 3 आणि त्याने आन्सर दिला असतं 5. डायरेक्ट आपण स्क्रीनवर घेतलं असतं. नाही, पहिले 2 + 3 अशी इन्स्ट्रक्शन इनपुट करायचं काम हे कोणाचं आहे सांगा? इनपुट डिव्हाइस, कीबोर्डचं. आणि जे काय आउटपुट आलं मला सांगा आउटपुट कोण आहे बाळांनो? आता 2 + 3 म्हणजे काय? 5 आउटपुट मला कशावर मिळणार? स्क्रीनवर. मग स्क्रीनमध्ये प्रोसेसर आहे का? नाहीये. स्क्रीनचं काम काय? जे प्रोसेसिंग झालंय त्याला फक्त काय करा? डिस्प्ले करा. नक्की कळलं? म्हणजे ह्या ठिकाणी एक कंपोनंट तर कळला. कोणते डिव्हाइस सांगा? इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस. या इनपुट आउटपुट डिव्हाइसेसचं काम काय? तर आपल्या प्रोसेसरला इनपुट देणं आणि त्याच्याकडून काहीतरी आउटपुट काढणं. हे दोघं प्रोसेसिंग करत नाहीत. मग ते प्रोसेसिंगच करत नाही तर त्याच्यात मायक्रो प्रोसेसर असेल का? नाही, त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर येणार नाही. ऑनलाईन अरे बाळांनो चॅट बॉक्समध्ये काही टाकू नका बरं, काहीच नका मेसेज टाकू. मला असं वाटतंय की तुम्हाला काहीतरी डाऊट आहेत बाळांनो. चॅट बॉक्समध्ये काहीच मेसेज टाकू नका. कळले? म्हणजे मी जे डाऊट मी विचारलेल्या क्वेश्चनला पण आन्सर देऊ नका बाळांनो. कारण काय होतं त्याच्यामध्ये बघा, मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी डाऊट आलाय. मग मी तिकडे गेल्यानंतर मला कळतं की तुम्ही मला आन्सर दिले. तर थांबा, ज्यावेळेला अजून उद्याच्या लेक्चरमध्ये मग मी तुम्हाला डाऊट विचारतो, क्वेश्चन विचारतो, त्यावेळेला तुम्ही आन्सर द्या. आता फक्त ऐकून घ्या, समजून घ्या आणि तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करा. आला पुढचा कंपोनंट. पुढचा कंपोनंट कोण आहे सांगा? आपला मेमरी. कोण कंपोनंट आहे आपला? मेमरी. मेमरीचं काम काय समजून घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. मेमरीचं काम काय? डेटा स्टोअर करणं. काय करणं? स्टोअर. लक्षात घ्या, मेमरीचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय? स्टोअर. मग मेमरीमध्ये डेटा कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केला जातो? मेमरीमध्ये 2 टाईपची इन्फॉर्मेशन स्टोअर असणार. एक म्हणजे प्रोग्रॅम फाईल्स. एक म्हणजे कोणती फाईल? प्रोग्रॅम फाईल. आणि दुसरी म्हणजे कोणती फाईल? डेटा फाईल. एक फाईल म्हणजे कोणती? प्रोग्रॅम. आणि दुसरं म्हणजे कोण? डेटा. या 2 गोष्टी कशामध्ये स्टोअर असणार आहेत? आपल्या मेमरीमध्ये. अरे कळतंय नक्की? कुठलीही गोष्ट स्टोअर करण्यासाठी आपण काय वापरणार? मेमरी. बरं, मेमरी कोणत्या टाईपच्या असतात? 2 टाईपच्या.
सरळ बसा घुम्याने हे करू नका. मेमरीच्या दोन टाईप कोणते? एक म्हणजे प्रायमरी मेमरी, दुसरी मेमरी सेकंडरी. आठवत आहे का नक्की? त्यामध्ये आपण इंटरेस्टेड कशामध्ये? प्रायमरी मेमरीमध्ये. कोणत्या मेमरीमध्ये? प्रायमरीमध्ये परत रॅम आणि रॉम होत्या. बोमला आठवत आहे का? कोणत्या होत्या? रॅम आणि रॉम. रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रीड ओनली मेमरी. याच्याबद्दल आपल्याला कन्सर्न आहे. एक्सटर्नल मेमरीबद्दल सध्या मी बोलत नाही. बरं, ही मेमरी, या मेमरीचं काम काय? पटपट बोला. मेमरीचं काम काय? स्टोअर करणं. मेमरीचं काम काय? स्टोअर. मेमरीमध्ये दोन गोष्टी स्टोअर असणार. एक म्हणजे काय? प्रोग्राम. आणि दुसरा म्हणजे काय? डेटा. तुम्ही व्हॉट्सॲप वापरता? अरे बोला. व्हॉट्सॲप डाउनलोड केलेलं आहे. डाउनलोड करून त्याला स्टोअर केले. तुम्ही व्हॉट्सॲप यूज करता. व्हॉट्सॲपची जी फाईल असणार ही ॲप्लिकेशन फाईल असेल. म्हणजे आपलं जे व्हॉट्सॲप झालं, काय झालं सांगा? हे व्हॉट्सॲप लईच घाण झालं. थोडंसं नीट करतो त्याला. सांगा कोण झालं आपलं? व्हॉट्सॲप. सांगा व्हॉट्सॲप म्हणजे कोणती फाईल झाली? प्रोग्राम फाईल. पण त्याच्यामध्ये तुमच्या आवडत्या व्यक्तीचे इमेजेस, हा काय झाला सांगा? डेटा. अरे कळलंय. मग याच्यामध्ये इमेजेस असतील, अजून काय असतील? काय करती? गुड मॉर्निंग, जेवली का? या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुमची जी चॅटिंग असेल, हा सुद्धा एक प्रकारचा कोणता डेटा आहे? टेक्स्ट डेटा. मग याच्या ठिकाणी इमेज झालं, अजून काय? टेक्स्ट, अजून काय? व्हिडिओ. हे सगळं काय आहे? डेटा. हे सगळे काय आहेत? डेटा. आणि व्हॉट्सॲपची जी आपली APK फाईल असेल, जे ॲप्लिकेशन आहे, ती म्हणजे कोणती फाईल? प्रोग्राम फाईल. तुम्ही फेसबुक बघता, व्हॉट्सॲप नंतर कोण आलं सांगा? फेसबुक. अरे कळत आहे नक्की? या फेसबुकमध्ये सुद्धा फेसबुक ही कोणती फाईल आहे सांगा? प्रोग्राम. फेसबुकचं ॲप्लिकेशन तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर असेल कुठंतरी, मग त्या ठिकाणी फेसबुकचं ॲप्लिकेशन ही कोणती फाईल आहे? प्रोग्राम. आणि फेसबुकमधला आपला जो डेटा असेल तो म्हणजे कोणती फाईल झाली? डेटा. इंस्टाग्राम वापरलं सर आमच्याच बोखंडी बसायला लागलीत काही झालं तर. पहिले व्हॉट्सॲप, मग फेसबुक, आणि नंतर कोणाला सांगा? इंस्टाग्राम. सांगा इंस्टाग्राम हे ॲप्लिकेशन आहे ना? कोणती फाईल झाली? इंस्टाग्रामवर आपले मेसेजेस असतील, फोटो, जे काय असेल बाळांनो, हा काय झाला सांगा? डेटा. इथपर्यंत कळलं? एक लक्षात घ्या, ज्या वेळेला स्टोअर हा कन्सेप्ट आला किंवा स्टोअर हा वर्ड आला तर समजून घ्यायचं स्टोरिंगसाठी कोण वापरणार? मेमरी. मेमरीचं काम काय बोमला? स्टोअर करणं. मेमरीचं काम काय करणं? स्टोअर करणं. मेमरीमध्ये जो डेटा असेल तो दोन फॉर्ममध्ये स्टोअर होणार. एक म्हणजे प्रोग्राम आणि दुसरा म्हणजे डेटा. एक म्हणजे प्रोग्राम, दुसरा म्हणजे डेटा. मेमरीमध्ये डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर आहे? व्हेरी गुड. बिट्स आणि बाईटच्या फॉर्ममध्ये. म्हणजे ज्या वेळेला आपल्या मेमरीमध्ये जो डेटा स्टोअर असतो हा नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये असणार? 0 1 0 0 काही असेल बाळांनो. म्हणजे बिट्सच्या फॉर्ममध्ये डेटा कशामध्ये स्टोअर असणार? आपल्या मेमरीमध्ये. लक्षात घ्या बाळांनो. फॉर एक्झाम्पल बघा, मी काय केलं? फोटो काढला. या ठिकाणी काय केलं बाळांनो? मी एक सेल्फी घेतला. तुमचा घेऊ? ठीक आहे. अंधार आहे बाळांनो, तुम्ही काळे दिसाले सगळे. ठीक आहे. आता या ठिकाणी बाळांनो मी एक फोटो घेतला मस्तपैकी. ठीक आहे. आता हा जो फोटो आहे, कशी आहेत गाईबानी? हा जो फोटो आहे बाळांनो, हा फोटो ज्या वेळेला स्टोअर केला जाणार मेमरीमध्ये त्यावेळेला काय अख्खाच्या अख्खा असा फोटो स्टोअर होईल का? नाही. बघा लक्षात घ्या, हा जो फोटो असणार बाळांनो, आपला प्रोसेसर काय करणार? आता हा वेगळा टर्म आहे पण मी सांगतो तरी. सगळ्यात पहिले काय होणार? आपली जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनला पिक्सलमध्ये डिवाइड केलं जाणार आणि ते पिक्सलवरून बिट्स आणि बाईट्स फॉर्म होणार आणि ते बिट्स जे असतील ते मेमरीमध्ये स्टोअर होणार. म्हणजे इमेज असू द्या, कुठली फाईल असू द्या, आपण पेनड्राईव्ह आणतो की नाही? काय आणतो? पेनड्राईव्ह. पेनड्राईव्हमध्ये आपण डेटा स्टोअर करतो. पेनड्राईव्ह काय म्हणतं का? नाही माझ्यामध्ये फक्त इमेजेस स्टोअर कर, माझ्यामध्ये फक्त व्हिडिओ. त्याला काय घेणं नाही? इमेज होती का? काय होतंय त्याच्यामध्ये स्टोअर? काय होतं? हे बिट्स स्टोअर होतात. आपण इमेज म्हणून स्टोअर करतोय पण स्टोअर होताना कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार? हे बायनरी बिट्स आणि बाईटच्या फॉर्ममध्ये डेटा कशामध्ये स्टोअर होणार? आपल्या मेमरीमध्ये. अरे कळलं? व्यवस्थित समजून घ्या. मग याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर आहे का? नाही. मायक्रो प्रोसेसर आपल्या इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये पण नाही, मायक्रो प्रोसेसर आपल्या मेमरीमध्ये पण नाही. मग मी कम्प्युटरचं आर्किटेक्चर दाखवतो. आता आर्किटेक्चर बघा बेसिक. तर या ठिकाणी आपला CPU असेल बाळांनो. या ठिकाणी कोण आहे? आपला CPU. आणि ह्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये कोण असणार? आपला हा मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर कुठे? आपल्या CPU मध्ये. इकडच्या साईडला बाळांनो मेमरी आहे. इकडच्या साईडला कोण आहे सांगा? मेमरी. मेमरीचं काम काय? व्हेरी गुड. स्टोअर काय काय करणं? प्रोग्राम्स आणि डेटा. प्रोग्राम आणि डेटा कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर असणार आहे? व्हेरी गुड. बिट्स आणि बाईटच्या फॉर्ममध्ये मेमरीमध्ये डेटा काय आहे? स्टोअर. हा मायक्रो प्रोसेसर आहे. या मायक्रो प्रोसेसरला काहीतरी इनपुट द्यायचं आहे. इनपुट देण्यासाठी मला कोण लागणार सांगा? बोला पटपट. इनपुट आणि
आउटपुट डिव्हाइसेस. कोणते डिव्हाइसेस लागणार? इनपुट आणि आउटपुट. मग इनपुट आउटपुट, इनपुटचा यूज करून मी या मायक्रो प्रोसेसरला काय देणार सांगा? इनपुट देणार आणि त्याच्या बदल्यात मला आउटपुट घेणार. त्याचबरोबर हा मायक्रो प्रोसेसर कोणाबरोबर कॉन्टॅक्ट करतोय सांगा? मेमरी बरोबर. इथपर्यंत कळलंय का? नक्की व्यवस्थित कळलंय? काय सांगितलं? हे आर्किटेक्चर आहे. सगळ्यात पहिले आपला मायक्रो प्रोसेसर इनपुट आउटपुट मध्ये फिट होतोय का? मायक्रो प्रोसेसर इथं होईन का? याचं काम काय? डेटा द्या, आउटपुट घ्या, डेटा द्या, आउटपुट घ्या. अरे हो की नाही? मेमरीमध्ये सगळं काय स्टोर आहे? प्रोग्राम आणि डेटा. मेमरीचं काम काय? स्टोअर करणं. अरे हो, ऍक्च्युअल प्रोसेसिंग करण्यासाठी कोण लागतो? मायक्रो प्रोसेसर. आणि हा कुठं स्टोअर आहे बाळांनो? आपल्या कुठं फिट असणार? आपल्या सीपीयू मध्ये. कळले नक्की? मग आता हा मायक्रो प्रोसेसर काम कसं करतो व्यवस्थित लक्षात घ्या. हा मायक्रो प्रोसेसर बाळांनो आपला कसा काम करतो व्यवस्थित समजून घ्या. हे आपलं काय झालं बाळांनो? कम्प्युटर सिस्टीमचं आर्किटेक्चर. हे काय बाळांनो? एक प्रकारचं आर्किटेक्चर, बेसिक आर्किटेक्चर आहे. आर्किटेक्चर ऑफ कम्प्युटर सिस्टीम. समजून घ्या. आता मायक्रो प्रोसेसर काम करतो. सगळ्यात पहिले मायक्रो प्रोसेसरचं काम काय? तर इन्स्ट्रक्शनला फेच करणं. पहिल्या स्टेपमध्ये काय करणार सांगतो? इन्स्ट्रक्शनला काय करणार? फेच. फेच द इन्स्ट्रक्शन. सांगा इन्स्ट्रक्शन कुठं असणार? बरं, प्रोग्राममध्ये. इन्स्ट्रक्शन कुठं असणार? प्रोग्राममध्ये. व्हेरी गुड. प्रोग्राम कुठं असणार? मेमरीमध्ये. म्हणजे या ठिकाणी माझ्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत या इन्स्ट्रक्शन कुठं स्टोरेज सांगा? मेमरीमध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? बिट्स आणि बाईट्स किंवा 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये. नेहमी लक्षात ठेवा, मेमरीमध्ये कुठलाही डेटा फाईल असू द्या किंवा प्रोग्राम फाईल असू द्या, इन्स्ट्रक्शन काही असू द्या, कोणत्या फॉर्ममध्ये? 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये. मग सगळ्यात पहिले काय केलं? हा मायक्रो प्रोसेसर आहे, याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. त्यांनी आपल्या मेमरीमधून इन्स्ट्रक्शन काय केल्या? फेच केल्या. फेच करणं म्हणजे काढणं. मेमरी होती, त्या मेमरीमधून इन्स्ट्रक्शन काय केली? फेच. कारण की त्याला ती इन्स्ट्रक्शन आता काय करायची आहे? एक्झिक्यूट करायची. मग सेकंड स्टेजमध्ये सगळ्यात पहिले इन्स्ट्रक्शन काय केली? फेच. आता काय करणार? तिला प्रोसेस करणार. प्रोसेस म्हणजे काय करणार? एक्झिक्यूट. म्हणजे या ठिकाणी सेकंड स्टेज कोणती बाळांनो? आपली मायक्रो प्रोसेसर तिला काय करणार? एक्झिक्यूट. तर नाही, सेकंड स्टेजमध्ये तो तिला एक्झिक्यूट करत नाही. ही तिसरी स्टेज आहे बाळांनो. कितवी स्टेज आहे ही? तिसरी. मग नक्की तिसऱ्या स्टेजमध्ये एक्झिक्यूट करतोय, तर मग दुसऱ्या स्टेजमध्ये नक्की काय करणार? तर दुसऱ्या स्टेजमध्ये तो करणार डिकोडिंग. काय करणार सांगा? डिकोडिंग. काय काम आहे त्याचं? डिकोड करणं. ही इन्स्ट्रक्शन कोणत्या फॉर्ममध्ये सांगा? बिट्स आणि बाईट्स म्हणजे 0 1च्या फॉर्ममध्ये. आता या ठिकाणी 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये मग ती इन्स्ट्रक्शन नक्की काय आहे हे मायक्रो प्रोसेसरला पहिले समजून घ्यावं लागेल. मग त्या ठिकाणी तो सगळ्यात पहिले काय करणार? डिकोडिंग करणार. काय करणार सगळ्यात पहिले? डिकोडिंग. आता कन्सेप्ट समजून घ्या. ज्या वेळेला इन्स्ट्रक्शन मेमरीमध्ये असतात, प्रत्येक इन्स्ट्रक्शनला काय सांगतोय बघा, प्रत्येक इन्स्ट्रक्शनला एक ऑप कोड दिलेला असतो. काय दिलेला असतो सांगा? ऑप कोड. ऑप कोडचा फुल फॉर्म आहे ऑपरेशनल कोड. कोणता कोड झाला सांगा? हा ऑपरेशनल कोड. काय सांगितलं? प्रत्येक इन्स्ट्रक्शनला, बोला पटपट, काय सांगितलं? प्रत्येक इन्स्ट्रक्शनला काय दिलेलं आहे सांगा? एक ऑप कोड. फॉर एक्झाम्पल बघूत आपण. फॉर एक्झाम्पल ऍड ही इन्स्ट्रक्शन आहे. ऍड ही काय सांगा? इन्स्ट्रक्शन. या इन्स्ट्रक्शनला काहीतरी एक कोड दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? एक कोड. फॉर एक्झाम्पल आपण असं बघूत 0100 1011. सांगा हा काय? हा ऑपरेशनल कोड. म्हणजे कोणता कोड आहे? ऑप कोड. कोणत्या इन्स्ट्रक्शनचा? ऍड. सपोज मी लिहिलं सब. सब नावाची इन्स्ट्रक्शन आली काहीतरी. आता लक्षात घ्या, हे कसं आहे काय हे आपलं चालू नाहीये, फक्त लक्षात ठेवा, माहिती असू द्या की सब नावाची इन्स्ट्रक्शन आहे. तिला काहीतरी दिला मी 0101 1100. अजून समजा मी मल नावाची इन्स्ट्रक्शन घेतली. मल म्हणजे काय? मल्टिप्लाय. मग तिसऱ्यासाठी काहीतरी कोड दिलाय 1011 0011. अजून एक घेतली समजा DIV नावाची इन्स्ट्रक्शन घेतली, काहीतरी दिलाय 1100 1100. हे सगळे कोण आहेत सांगा? हे सगळे कोणते सांगा? ऑपरेशनल कोड. ऑपरेशनल कोडला आपण शॉर्ट मध्ये काय लिहिणार सांगा? ऑप कोड. मग ऑप कोड म्हणजे काय? ऑप कोड म्हणजे एक युनिक कोड आहे.
ऑप कोड म्हणजे काय? एक युनिक कोड. कोणत्या फॉर्म मध्ये? बिट्सच्या फॉर्म मध्ये, जो कोणाला असाइन केलाय? प्रत्येक इन्स्ट्रक्शनला. प्रत्येक इन्स्ट्रक्शनला काय दिलेलं आहे सांगा? एक ऑप कोड दिलेला आहे. ऑप कोड म्हणजे कोणता कोड? ऑपरेशनल कोड. अरे नक्की. मग आता ज्या वेळेला सांगा इन्स्ट्रक्शन या फॉर्म मध्ये स्टोअर असतील ना मेमरीमध्ये? अरे बोला, या फॉर्म मध्ये इन्स्ट्रक्शन स्टोअर आहे. मग सपोज अशी इन्स्ट्रक्शन आली बघा इथं 0, बघा ही मेमरी होती आपली, बघा या ठिकाणी ही आपली मेमरी आहे. या ठिकाणी कोण आहे सांगा? आपला, बोला रे, मायक्रो प्रोसेसर. ही कोण आहे सांगा? आपली मेमरी. अरे कळलं. मग मेमरी मधून मायक्रो प्रोसेसरने एक कोड घेतला. फॉर एक्झाम्पल त्यांनी घेतलं 1011 1011 0011. मेमरीमध्ये ह्या फॉर्ममध्ये इन्स्ट्रक्शन असेल ना. मग आता हे मायक्रो प्रोसेसरला कळतंय का काय की हे 1011 म्हणजे काय, 0011 म्हणजे काय? मग त्यासाठी त्या ठिकाणी कोण वापरला? एक डिकोडर वापरला. कोण असतो? एक डिकोडर. त्याचं काम काय? तर नक्की हा जो कोड आहे, ह्या कोडची इन्स्ट्रक्शन कोणती आहे? मग सांगा, हा कोड कोणासाठी दिलाय आपण? सांगा, हा कोड कोणासाठी दिलाय? मल्टिप्लिकेशन. मग आता मायक्रो प्रोसेसरला कळतं की मला काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. काय करायचंय? मल्टिप्लिकेशन. नक्की कळलं. पहिल्या स्टेजमध्ये काय केलं सांगा त्यांनी? फेच. आपण याचं एक एक्झाम्पल बघूत बाळांनो, म्हणजे तुम्हाला ही अजून एक गोष्ट क्लिअर होईल. बघा आपण काय करू, त्याचं एक एक्झाम्पल बघू. थांबा, या ठिकाणी बघा, आपण अज्युम करू आपल्याकडे 4च इन्स्ट्रक्शन आहेत. किती इन्स्ट्रक्शन आहेत? 4. आपल्या मायक्रो प्रोसेसर जो बनवलाय हा 4च इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार. कळलं. पहिली इन्स्ट्रक्शन कोणती घेतली? समजा मी ॲड. कोणती घेतली सांगा? ॲड. पुढं सब, मल, आणि अजून एक कोण घेतली? DIV. DIV म्हणजे काय? डिवाइड. आता मला सांगा 4 इन्स्ट्रक्शन घ्यायच्यात ना. मग त्या ठिकाणी मी कोड कसे दिले बघा. पहिल्याला नाव दिलं 00, दुसऱ्याला काय दिलं? 01, तिसऱ्याला काय देऊ? 10, आणि चौथ्याला काय दिलं? अरे कळलं नक्की? या काय आहेत? पटपट बोला, या काय आहेत? हे काय आहेत त्याचे? ऑप कोड. म्हणजे कोणते कोड? ऑपरेशनल कोड. ते कसे आहेत? युनिक. 2 इन्स्ट्रक्शनचा कोड सेम असेल का? नाही. प्रत्येक इन्स्ट्रक्शनचा कोड हा कसा असणार? युनिक असणार. नक्की कळलं? ओके. मग आता या ठिकाणी आपली मेमरी बाळांनो, या मेमरीमध्ये आपला प्रोग्राम येईल की नाही? आपला प्रोग्राम स्टोअर कुठं होणार? मेमरीमध्ये. प्रोग्राम कुठं स्टोअर होणार? मेमरी. मेमरीमध्ये कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार? बिट्स आणि बाईटच्या. बिट्स आणि बाईटच्या फॉर्ममध्ये प्रोग्राम कसा जाणार? आपण प्रोग्राम कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो? असं करायला कीबोर्डने लिहितो असं असं, आणि ते 01 मध्ये कन्वर्ट होतो. हे रे आपलं नॉलेज. हा, हाय लेवल आणि लो लेवल कन्सेप्ट पाहिले ना. मशीन इन्व्हेंट झाल्या त्यावेळेला लँग्वेज कोणती? मशीन लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज? लो लेवल म्हणजे कोणती लँग्वेज? बायनरी. अरे बरोबर की नाही? मशीनला कोणती लँग्वेज कळती? बोला ना बाळांनो, आता सांगा ना, मशीनला कोणती लँग्वेज कळती? आपण प्रोग्राम कोणत्या लँग्वेजमध्ये लिहितो? हाय लेवल. कोणत्या लँग्वेजमध्ये लिहितो? हाय. मग हाय लेवल लँग्वेजमध्ये आपण सी बघितली होती ना. अरे बोला रे, ही हाय लेवल घ्या, ही बायनरी किंवा कोणती लेवल झाली? लो लेवल. लो लेवलमध्ये कोण आलं? 0101. ही काहीतरी लँग्वेज बाळांनो. याचा अर्थ काय? मला नाही माहिती, समजून घ्या. मग या ठिकाणी ही हाय लेवल लँग्वेज होती. कोण? आपली सी. आणि सी या हाय लेवलच्या प्रोग्रामचं, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण काय करू? ते कोड होता C इज इक्वल टू A प्लस बी. C इज इक्वल टू काय? A प्लस बी. म्हणजे A आणि B ची काय करा आणि ती कशा स्टोअर करा. बरं, हा कोड आपल्याला कळतोय. हा कोड कोणत्या फॉर्ममध्ये? हाय लेवल. हाय लेवल म्हणजे मला कळती, म्हणजे ह्युमन रिडेबल लँग्वेज आहे. आता हिचं कन्व्हर्जन कशात करायचं? लो लेवल लँग्वेज म्हणजे बायनरीमध्ये करायचं. मग ह्यासाठी कोण वापरला? बोला पटपट, कोण वापरला? नक्की कळलं का? मग आता आपण जो प्रोग्राम लिहिणार मायक्रो प्रोसेसरचा, व्यवस्थित लक्षात घ्या, कोणता प्रोग्राम लिहिणार? मायक्रो प्रोसेसरचा. त्यासाठी जी लँग्वेज आहे ती कोणती लँग्वेज आहे? असेंब्ली लँग्वेज. कोणती लँग्वेज आहे सांगा? असेंब्ली. आता तुम्ही बघा, ज्या वेळेला ना तुम्ही पेपर बघताल मायक्रोचे, राईट अँड असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम कोड. कोणता कोड? असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. AL, राईट ALP. ALP म्हणजे काय? असेंब्ली लँग्वेज प्रोग्राम. मग या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं ॲड AL, BL. आता हे AL काय आणि BL काय? अजून आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही. फक्त ही एक प्रकारची काय? इन्स्ट्रक्शन. ही काय सांगा? इन्स्ट्रक्शन. बरं, ही इन्स्ट्रक्शन आपल्या मशीनला कळती का?
ही कोणती लँग्वेज आहे? मशीन. ही कोणती होती? हाय लेवल. हाय लेवल मशीनला कळत नाही म्हणून तर कोण वापरला? आता ही कोणती लँग्वेज आहे? असेंब्ली पण आपल्या मशीनला कळते का? मग आपल्याला या असेंब्ली लँग्वेजचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल? मशीन लँग्वेज. मग त्या ठिकाणी कोण वापरणार? असेंबलर. कोण वापरणार सांगा? असेंबलर. म्हणून आपल्याला टॅझम नावाचा एक असेंबलर वापरावा लागतो. कोणता असेंबलर वापरावा लागतो? टॅझम. नक्की कळलं? टर्बो असेंबलर. जसं आपला टीसी होता ना, टीसी म्हणजे काय? टर्बो कंपायलर. आठवतंय? तसं या ठिकाणी टॅझम. टीचा अर्थ काय? टर्बो. एएसएम म्हणजे काय? असेंबलर. टर्बो असेंबलर. पण अजून आपल्याला याच्याकडे बघायचं नाही. मग मला सांगा, मी प्रोग्राम ह्या लँग्वेजमध्ये लिहिणार ना, कोणत्या लँग्वेजमध्ये? आणि त्याच्यानंतर असेंबलरनी त्याचं कन्व्हर्जन कशात केलं? मशीन. म्हणजे या ठिकाणी या प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं कन्व्हर्जन 0 1 1 0 असं झालं की नाही बाळांनो? आणि या इन्स्ट्रक्शन कुठं स्टोर आहेत? मेमरीमध्ये. कुठं स्टोर आहेत? मेमरी. मग आता आर्किटेक्चर कळतंय का? म्हणून ही कोण आहे सांगा आपली? पटपट बोला नाही तर जीव घेईन. ही काय आहे? मेमरीमध्ये काय स्टोर आहे? प्रोग्राम आणि डेटा. प्रोग्राम म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे ज्या वेळेला इन्स्ट्रक्शन्स असणार बाळांनो, सगळे इन्स्ट्रक्शन कुठे स्टोर असणार? आपल्या मेमरीमध्ये स्टोर असणार. कोणत्या फॉर्म मध्ये? 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये. कळलं नक्की? मग आपण सध्या 4 इन्स्ट्रक्शन घेतल्या. कोणत्या? ऍड, सब, मल, DIV. आणि हे त्याचे काय आहेत? ऑप कोड. सांगा हे काय आहेत बाळांनो? ह्या काय आहेत? इन्स्ट्रक्शन. आणि सांगा हा कोड कोणता आहे त्याचा? ऑप कोड. कोणता कोड आहे सांगा? हा ऑप कोड. नक्की कळलं? आता सगळ्यात पहिले काय होणार? हा बाळांनो आपला मायक्रो प्रोसेसर आहे. हा कोण आहे सांगा? आपला मायक्रो प्रोसेसर. आता या मायक्रो प्रोसेसर मध्ये मी एक डिकोडर बसवणार. मी नाही, म्हणजे तो ऑलरेडी असतो. कोण असतो? एक डिकोडर. मग डिकोडर बघितलं एक तुम्ही? डीटीला काय बघता? हळदी कुंकू केलं तुम्ही? अरे थोत्र्यावर डीटीला बघितलं नाही तुम्ही? एनकोडर, डिकोडर, मल्टिप्लेक्सर, आठवतंय का? मग या मायक्रो प्रोसेसर मध्ये हा कोण आहे? डिकोडर. कोणता डिकोडर आहे बघा? हा जो डिकोडर आहे ना, हा डिकोडर कोणता आहे? 2:4 डिकोडर. कोणता डिकोडर आहे? 2:4 डिकोडर. 2:4 डिकोडर म्हणजे काय? हा एवढं तर कळतंय आम्हाला. 2 इनपुट 4 आउटपुट. किती इनपुट? 2 इनपुट आणि 4 आउट. बर, मग या डिकोडरला 2 इनपुट असणार ना, आणि आउटपुट किती असणार? 4. इथपर्यंत कळलं? मग आता या ठिकाणी बघा काय धंदे आहेत हे नक्की. मायक्रो प्रोसेसर मध्ये डिकोडरचं काम कसं आलं बघा. बघा आता सगळ्यात पहिले आपल्याकडे कोड कोणते आहेत? कोणते सांगा? 0 0. जर समजा याला इनपुट 0 0 आलं, कोण आलं? 0 0, तर ऑपरेशन काय परफॉर्म करायचं? ऍडिशन. मग 0 0 आलं तर काय आलं पाहिजे? ऍडिशन. जर समजा इनपुट 0 1 आला तर या ठिकाणी ऑपरेशन कोणतं परफॉर्म करणार? सबट्रॅक्शन. म्हणजे या ठिकाणी काय परफॉर्म करणार? तो सबट्रॅक्शन. नाही कळलं? नक्की कळलंय का? जर समजा परत कोणाला सांगा पुढे, कोणाला बोला इथं 1 0 आला, कोणाला इथं 1 0, तर 1 0 आल्यावर हा काय करणार सांगा? मल्टिप्लिकेशन. आणि त्याच्यानंतर जर इथं 1 1 आलं तर हा काय परफॉर्म करणार? डिव्हिजन. नक्की कळतंय का? कोणी सांगा? हा हाय कोणी? मेमरीमध्ये काय स्टोर आहेत? प्रोग्राम म्हटलं तर मारीन आता. इन्स्ट्रक्शन. काय स्टोर आहेत? इन्स्ट्रक्शन. अरे कळत आहे कुठे स्टोर आहेत? मेमरी. कोणत्या फॉर्म मध्ये आहेत? 0 आणि 1च्या फॉर्म मध्ये. फॉर एक्झाम्पल इन्स्ट्रक्शन आहेत. प्रोग्राम आहे बाळा, नाही तर माझ्याकडे 0 1 आहे, 1 0 आहे आणि 1 1 आहे. अशा 3 इन्स्ट्रक्शनचा एक प्रोग्राम आहे माझा. कोणता? 0 1 1 0 1 1. 3च इन्स्ट्रक्शन्स आहेत माझ्याकडे. सगळ्यात पहिले मायक्रो प्रोसेसर काय करणार सांगा? ह्याला कशाला रप करतोय मी? हा कोणी आपला मायक्रो प्रोसेसर? हा चांगला आहे ना, राहू दे ना. हा हा सगळ्यात पहिले हा मायक्रो प्रोसेसर काय करणार? फेच करणार. त्याचा पहिलं इन्स्ट्रक्शन सायकल मधली पहिली स्टेप काय? फेच करणं. काय फेच करणार? कुठून फेच करणार? मेमरी मधून फेच केली ना. कोणती पहिली इन्स्ट्रक्शन? 0 1. अरे कळतंय? म्हणजे याला कोणाला सांगा? 0 1. 0 1 म्हणजे त्याच्यानुसार त्या 0 1 चा तो कोण बघणार सांगा? इन्स्ट्रक्शन. 0 1 हा काय? ऑप कोड. ए बोमला 0 1 काय? ऑप कोड. तो ऑपकोड कोणत्या इन्स्ट्रक्शनचा आहे हे तो डिकोड करणार. काय करणार? डिकोड. डिकोडचा अर्थ कळला की हा 0 1, ए बाबड्या 0 1 0 1 0 1 ऑपकोड कोणाचा आहे? सबचा. मग आता तो कोणती ऑपरेशन परफॉर्म करणार? सबट्रॅक्शन. कळलं? म्हणजे त्यांनी पहिली इन्स्ट्रक्शन कोणती एक्झिक्यूट केली? सब. सब ही इन्स्ट्रक्शन कोणी एक्झिक्यूट केली?
डिकोडरनी केलं का? बोला रे. डिकोडरचं काम काय? डिकोड करणं. डिकोड म्हणजे समजून घेणं. कळले नक्की? म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जर समजा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मेसेज केला की अभ्यास केलास का किंवा अभ्यास झालाय का, तर ती समजून जाती की बाबा आता ह्याला माझ्याशी फोनवर बोलायचंय. कळलं? मग ती मेसेज टाकती पप्पा. काय मेसेज टाकती? पप्पा. मग इकडून समजून घ्यायचं काय की आता हिच्या जवळपास कोणतरी आहे, आपण काय हिला कॉल करायला नको. हे सगळं काय बाळांनो? एनकोडिंग आणि डिकोडिंग. मग तुम्ही एवढं डिकोडिंग करताय बाळांनो, मग मायक्रो प्रोसेसर काय साधी गोष्ट आहे का? त्याला पण थोडंफार डिकोडिंग जमतं. मग सगळ्यात पहिले त्यांनी 01 आला, ही 01 ऑपकोडची इन्स्ट्रक्शन कोणती आहे? सब. ही त्यांनी डिकोड केली. पण एक्झिक्यूट कोण करतोय का? तो नाही. डिकोडर तिला एक्झिक्यूट करणार नाही. मग तिला एक्झिक्यूट कोण करतो? तर याच मायक्रो प्रोसेसरमध्ये, हा जो आपला मायक्रो प्रोसेसर बाळांनो, याच मायक्रो प्रोसेसरमध्ये अजून एक युनिट आहे ज्याचं नाव आहे ALU. काय नाव आहे? ALU. ALU म्हणजे काय? अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. कोणतं युनिट? अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. म्हणजे त्याचं काम आहे कोणाचं? ALUच. तो कोणाच्या आतमध्ये? मग मायक्रो प्रोसेसरनी पहिले हे 01 काय केली सांगा? फेच केली ना. काय केली सांगा? फेच. फेच केल्यानंतर 01 म्हणजे कोण आलं? सब. अरे कोण आलं सांगा? सब. अरे कळतं ना, 01 म्हणजे कोण आहे? सब. मग सब त्यांनी काय केलं सांगा? डिकोड. आणि मग सब डिकोड केल्यानंतर ALUनी तिला काय केलं? एक्झिक्यूट केलं. ऍक्च्युली दोन डेटाला काय केलं? सबट्रॅक्ट केलं. अरे कळलं? म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये फेच केलं, दुसऱ्या स्टेपमध्ये डिकोड केलं आणि तिसऱ्यामध्ये त्याला एक्झिक्यूट केलं. कळलं? मग सगळ्यात पहिलं ऑपरेशन कोणतं होणार इथं? पहिली इन्स्ट्रक्शन 01. 01 म्हणजे सगळ्यात पहिले काय केलं? सब केलं. नंतर कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल सांगा? पुढे काय फेच केलं सांगा? कोण फेच केला? 10. 10 याच्याकडे आला नाही. कोणाकडे आला? 10 कोणाकडे आला? म्हणजे मायक्रो प्रोसेसरकडे आला. त्याच्यामधलं डिकोडिंग युनिट होतं. त्यांनी काय केलं सांगा? या 10चा अर्थ लावला. अरे कळलंय की नाही? मग 10चा अर्थ काय होतो? त्यांनी काय केलं? 10 हा काय? 10 हा काय? तो ऑपकोड कोणत्या इन्स्ट्रक्शनचा आहे हे त्यांनी डिकोड केलं. डिकोडिंगचा अर्थ कळला. डिकोड म्हणजे काय? तो ऑपकोड कोणत्या इन्स्ट्रक्शनचा आहे हे समजून घेणं. म्हणजे समजून घेतलं ना की काय इन्स्ट्रक्शन आहे, आणि मग डिकोड केल्यानंतर त्याला कळलं की ही 10 म्हणजे कोणती इन्स्ट्रक्शन आहे? मल. आणि मग या ALUनी काय केलं? हे मल्टिप्लिकेशन ऑपरेशन काय केलं? परफॉर्म. म्हणजे पहिले सबट्रॅक्शन होणार, नंतर काय होणार? मल्टिप्लिकेशन. पुढे कोणाला सांगा? इथं 11 सांगा. सगळ्यात पहिले 11ला काय केलं? फेच केलं. फेच केल्यानंतर काय केलं सांगा? बोला. 11 आली, मग डिकोडर आला. डिकोडरनी काय बघितलं? कोण आ गया? 11. मग 11 म्हणजे काय सांगा? डिव्हिजन. म्हणजे या ठिकाणी त्याला कळलं आता काय करायचंय? डिव्हिजन. आणि ALUनी ते ऑपरेशन परफॉर्म केलं. अरे कळलं? मग याच्यासाठी मला ऑपरंड वगैरे द्यावं लागतील ना, डेटा द्यावा लागेल. तो डेटा कुठून देणार सांगा? मी या इनपुट आउटपुट डिव्हाइस मधून. इथपर्यंत कळलं? याच्या खाली कोणता डिव्हाइस होतं सांगा? इनपुट आणि आउटपुट. जो काही रिझल्ट आला तुम्हाला या आउटपुट स्क्रीनवर काय होईल? डिस्प्ले. पहिले सब झालं, मग मल झालं, आणि शेवटी कोण झालं? DI. नक्की कळलं? व्यवस्थित कळले? सो मायक्रो प्रोसेसर कुठल्याही इन्स्ट्रक्शनला एक्झिक्यूट करण्यासाठी जी इन्स्ट्रक्शन सायकल आहे ती 3 स्टेजमध्ये. किती स्टेजमध्ये? 3. सांगा. पहिली स्टेज कोणती सांगितली या ठिकाणी? फेच. बोला. पहिली कोणती सांगितली? फेच. नंतर काय? डिकोड. आणि नंतर काय सांगा तिला? एक्झिक्यूट. सो या 3 स्टेजमध्ये आपला इन्स्ट्रक्शन काय होतात? एक्झिक्यूट. म्हणजे ही काय झाली सांगा? इन्स्ट्रक्शन सायकल. कोणती सायकल आहे सांगा? इन्स्ट्रक्शन. सगळ्यात पहिले नेहमी तेच आहे. मायक्रो प्रोसेसर आला की ह्या 3 स्टेज लक्षात ठेवायच्या. पहिल्या स्टेजमध्ये फेच. काय फेच करणार? कुठून करणार? मेमरीमध्ये इन्स्ट्रक्शन कोणत्या फॉर्ममध्ये? बिटच्या फॉर्ममध्ये, 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये. मग सगळ्यात फेच केल्यानंतर तिला काय करायचंय? डिकोड. डिकोड कोण करणार? डिकोडर. म्हणजे तो काय करणार? तो जो ऑपकोड आहे तो कोणत्या इन्स्ट्रक्शन नक्की काय करायचं हे समजून घेणार, आणि मग त्याच्यामधला ALU त्या इन्स्ट्रक्शनला काय करणार? एक्झिक्यूट करणार. अशा 3 स्टेजमध्ये कोण काम करतो? आपला मायक्रो प्रोसेसर. कन्सेप्ट नक्की क्लिअर? आता इथून पुढे तुम्हाला फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट जर आलं तर काय हे मात्र तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नक्की कन्सेप्ट कळला? पक्का कळला? मग आता ज्यावेळेला हे मायक्रो प्रोसेसर आपण एक्झिक्यूट करणार, मायक्रो प्रोसेसरचे ज्यावेळेला आपण प्रोग्राम लिहिणार बाळांनो, बेसिक थोडंसं त्याचं समजून घेऊ. मायक्रो प्रोसेसरमध्ये
एक नंबर सिस्टीम वापरली जाते, दॅट इज नथिंग बट हेक्साडेसिमल नंबर. कोणती नंबर सिस्टीम वापरली जाते? हेक्साडेसिमल. नक्की कळलं कोणती आहे? हेक्साडेसिमल. का हेक्साडेसिमल वापरायची पहिले ते समजून घेऊ. डेसिमल सोपं होतं ना, 1 2 3 4 ते सोपं होतं आपल्याला. मग सुखासुखी आपलं सगळं आयुष्य चालू होतं 1 2 3 मध्ये. हे हेक्साडेसिमल का वापरलं? लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण डेसिमल नंबर सिस्टीम बघू. हेक्साडेसिमलच्या आधी कोण बघू सांगा? सगळ्यात पहिले आपण डेसिमल. हा सगळा बेस आहे बाळांनो. जर बेस कळला तर पुढे बघायचं. लक्षात घ्या. डेसिमल नंबर कुठून सुरू होतात? 0. हा 0 1 2 3 अप टू कुठपर्यंत जाणार? इथपर्यंत कळलं. 0 पासून कुठपर्यंत जाणार? 9 पर्यंत. ही कोणती सिस्टीम आहे? आता या डेसिमलचं बायनरी मध्ये पहिले कन्वर्ट करून दाखवा मला. या 0ला बायनरी मध्ये लिहायचं असेल तर काय लिहू सांगा? हा 0 0 0 0 हे तर माहिती ना तुम्हाला. आता 1 ला काय लिहू सांगा? 0 0 0 1. हे कसं लिहिलं? त्याचे इक्विव्हॅलंट आहेत 1 2 4 8. नक्की करे बाळांनो. 2 ला जर लिहायचं असेल तर 0 0 1 0. 3 ला 0 0 1 1. असं करत लास्टला 9 कोणाला सांगा? 1 0 0 1. नक्की कळलं? आता 9 हा नंबर रिप्रेझेंट करायसाठी आपल्याला किती बीट लागले? व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय. हा 9 नंबर स्टोअर करण्यासाठी आपल्याला मॅक्सिमम बीट किती लागले? 4. 4 पेक्षा जास्त लागतायत का? नाही. 4 बीट मध्ये काम होतंय. पण या 4 बीट पासून पॉसिबल कॉम्बिनेशन किती आहेत? 16. किती कॉम्बिनेशन आहेत? 16. बघा हा या 1 0 0 1 च्या पुढे कॉम्बिनेशन आहेत ना? सांगा कोणते आहेत मग सांगा. याच्या पुढे 1 0 1 0 1 0 1 1 1 1 0 0 1 1 0 1 1 1 1 0 1 1 1 1 आहेत ना हे कॉम्बिनेशन? सांगा हा म्हणजे कोण आहे? 10 11 12 13 14 आणि 15. अरे कळलं? पण डेसिमल मध्ये 10 11 12 हे डेसिमल मध्ये येतात का? ऍक्च्युअली डेसिमलची रेंज काय? 0 to 9. मग जर समजा 0 to 9 रिप्रेझेंट करायचंय, हा 9 रिप्रेझेंट करायला मला 4 बीट लागत आहेत. पण 4 बीटचा यूज करून पॉसिबल कॉम्बिनेशन 16 आहेत. पॉसिबल कॉम्बिनेशन किती? 16. म्हणजे याच्यासाठी आपल्याला हेच बीट परत वापरावं लागले ना. म्हणजे या ठिकाणी हे बीट माझे काय चालले होते? वेस्ट चालले होते. काय होते ते? वेस्ट. आणि मग हे वेस्टेज अवॉइड करण्यासाठी मायक्रो प्रोसेसर कोणाचा यूज करतो? हेक्साडेसिमल. कळले नक्की? मग हेक्साडेसिमल नंबर कुठून सुरू होतो रे? 0 0 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 च्या नंतर कोण येणार सांगा? A B C D E आणि F. ही नंबर सिस्टीम कोणती आहे? हेक्साडेसिमल. कळलं नक्की? मायक्रो प्रोसेसर मध्ये आपण प्रोग्राम लिहिताना कोणती नंबर सिस्टीम वापरणार? हेक्साडेसिमल. का हेक्साडेसिमल लिहायचं? कारण की डेसिमल नंबर वापरले तर त्याच्यातला मॅक्सिमम नंबर कोणी? 9. 9 ला रिप्रेझेंट करायला किती बीट लागतात? पण 4 बीटचा यूज करून कॉम्बिनेशन किती पॉसिबल आहेत? म्हणजे हे 9च्या पुढचे कॉम्बिनेशन काय चाललेत? वेस्ट. आणि मग हे वेस्ट जायला नको, याचा यूज झाला पाहिजे म्हणून कोण वापरलं जातं? हेक्साडेसिमल. नक्की कळलं? कन्सेप्ट कळलाय नक्की? पक्का? आता चला थोडंसं आपण ह्याच्यामध्ये अजून जाऊ. जर मी नंबर लिहिला 23H. काय नंबर लिहिला सांगा? 23H. हा नंबर कोणता आहे सांगा? हेक्साडेसिमल. लक्षात घ्या. हेक्साडेसिमल रिप्रेझेंट करायला त्याच्या पुढे काय लिहायचं? H. H म्हणजे हा कोणता नंबर आहे? हेक्साडेसिमल. आता मला ह्या हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन किंवा हा जो माझा आपण 23 च्या ऐवजी लिहितो मी 1 to H लिहिला. कोणता नंबर आहे सांगा? हा 1 to H कोणता नंबर आहे? हेक्साडेसिमल. याचं बायनरी काय होईल सांगा? हम्म 12 चं बायनरी इक्विव्हॅलंट काय? 1 1 1 1 0. घ्या घ्या जीव घ्या. अख्खा डीटी शिकलो. अय थुत्रेश, जर हा 12 डेसिमल असता तर त्याचं इक्विव्हॅलंट असतं 8 आणि 4 12. बरोबर आहे की नाही? तुम्ही पाहिलं ना डीटी? हे बाळांनो डीटीचा कोणाला ऑप्शनला नव्हता ना बाळांनो? हा म्हणजे डीटी हा माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता. असं करू. मायक्रो प्रोसेसर जीव घेईन. हा 12 नंबर आहे. 12 चा बेस किती आहे? 10. 12 चा बेस 10 असेल तर त्याचा बायनरी मध्ये करताना आपण 1 2 4 8 लिहितो. 8 आणि 4 12 झालं की नाही? हा नंबर कोणता झाला सांगा? बायनरी. पण जर समजा 12H असेल म्हणजे हा हेक्साडेसिमल नंबर आहे. मग हेक्साडेसिमलला बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करायचं? तर त्या ठिकाणी हा जो 1 आहे ना बाळांनो,
या 1चा बायनरी लिहा. सांगा किती आहे? 0001. 2चं किती आहे सांगा? 0010. हा कोणता नंबर झाला सांगा? बायनरी. इथपर्यंत कळलं नक्की का नाही कळलं? हा नंबर कोणता आहे सांगा? हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल नंबर मध्ये डिजिट किती आहेत? 2 डिजिट. इथं डिजिट किती वापरले? 2 डिजिट. त्याच्यासाठी बायनरी मध्ये बीट किती आले सांगा? 8 बीट आले. जर समजा मी असं लिहिलं, एक्झाम्पल घेऊ आपण थोडे याचे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे कळले ना बाळांनो? 12चा इक्विव्हॅलेंट कसा आला? हा पुढं सपोज मी घेतला 57H. काय होईल सांगा? 5चा इक्विव्हॅलेंट लिहावं लागेल. 5चा इक्विव्हॅलेंट काय आहे? 0101. नक्की कळलंय का? त्याच्या पुढे कोणाला सांगा? 7. 7चा काय? 0111. नक्की कळलं? हा कोणता नंबर आहे सांगा? हा कोणता नंबर आहे? नक्की कळलं का? हा नंबर कोणता आहे? हेक्साडेसिमल. हा कोणता आहे? हेक्साडेसिमल मधले किती डिजिट झाले? 2 डिजिट. म्हणजे बायनरी मधले किती बीट? 8 बीट. जर समजा मी असा नंबर लिहिला तर काय होईल रे बाळांनो? 125H. सांगा याचं इक्विव्हॅलेंट काढलं. 1चा इक्विव्हॅलेंट 0001. 2चा इक्विव्हॅलेंट 0010. 5चा इक्विव्हॅलेंट 0101. हे माहिती आहे तुम्हाला? हा कोणता नंबर आहे सांगा? बायनरी. हा कोणता नंबर आहे? हेक्साडेसिमल मध्ये किती डिजिट आहेत? मग हेक्साडेसिमल मध्ये 3 डिजिट असतील तर बायनरी मध्ये किती झाले? 4 आणि 4 8 आणि 4 12 झाले ना. म्हणजे प्रत्येक डिजिटला किती बीट लागतात? 4. एवढं तर कळलं तुम्हाला. सपोज मी असा नंबर घेतला 1256H. सांगा 1चा बायनरी बोला 0001. 2चा बोला 0010. 5चा बोला 0101. 6चा बोला 0110. किती बीट झाले? म्हणजे जर 1 डिजिट असेल हेक्साडेसिमलचं तर बायनरी. इथं जर मी हेक्सा लिहितो आणि इथं कोण लिहिला? बायनरी. 1 डिजिट म्हणजे किती बीट झाले सांगा? 4 बीट. 2 डिजिट म्हणजे किती बीट झाले? 8 बीट झाले. जर मी 3 डिजिट घेतले किती बीट आहे सांगा? 12. आणि त्याच्यानंतर अजून किती घेतले सांगा? 4 डिजिट. किती घेतले? 4. 4 डिजिट म्हणजे किती बीट झाले सांगा? हे एवढं कळलं? हे बेसिक नक्की कळलंय? आता काय सांगतोय बघा. आपला 8086 मायक्रो प्रोसेसर. कोणता मायक्रो प्रोसेसर आपला? 8086. हा 8086 मायक्रो प्रोसेसर हा 16 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. कोणता मायक्रो प्रोसेसर आहे? 16 बिट. 16 बिट मायक्रो प्रोसेसर म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्सिमम हेक्साडेसिमल मधले किती डिजिट लागतील? 4 डिजिट. म्हणजे बघा ना बाळांनो, बायनरी मध्ये किती बीट? 16. मग हेक्साडेसिमल मध्ये किती पाहिजे? 4. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला काहीतरी ऑपरेशन करायचंय 1234H हा एक नंबर आहे माझ्याकडं आणि माझ्याकडं अजून एक नंबर आहे 2569H. सांगा हा हेक्साडेसिमल नंबर आहे ना, म्हणजे याच्यात किती बीट आले सांगा? पटपट बोला. 4 डिजिट म्हणजे किती बीट असणार? 16 डिजिट. 4 डिजिट बीट. डिजिट बीट. हे पण 16 बीट आणि हे पण 16 बीट. 16 बीटची काय करतोय? ऍडिशन. म्हणजे माझी ऑपरेशन, माझं जे ऑपरेशन आहे हे किती बीटच्या डेटावर परफॉर्म होतंय? 16. मग जर समजा मॅक्सिमम 16 बीटच्या ऑपरेशनवर काही डेटावर ऑपरेशन करायचं असेल तरच मी कोण वापरणार? 8086. सपोज मला असा नंबर दिलाय 12345H प्लस 29364 किंवा 2H. हा नंबर सांगा किती डिजिटचा आहे? डिजिट विचारतोय. डिजिट किती डिजिट आहेत? 5. इथं किती डिजिट आहेत? इथं बिट्स किती झाले? 5 चोक 20 बीट आहेत. इथं पण किती बीट आहेत सांगा? आपला 8086 याची ऍडिशन करू शकतो का? नाही करू शकत. अरे कळलं का? नक्की कन्सेप्ट कळला? मग 16 बीट मायक्रो प्रोसेसरचा अर्थ काय? तर माझा 8086 हा 16 मॅक्सिमम 16 बीटच्या डेटावर ऑपरेशन परफॉर्म. मग 16 बीटचा डेटा असेल तर चालेल. त्याच्यापेक्षा कमी असेल तर चालेल का? चालेल. त्याच्यापेक्षा कमी चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त बीटच्या डेटावर तो ऑपरेशन परफॉर्म करू शकणार नाही. कन्सेप्ट कळला नक्की? मग लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं बाळांनो, तर हा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम काय आहे, ही हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन कशात करायचं आपल्याला? बायनरी मध्ये. हे व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. काय अवघड नाही त्याच्यामध्ये. तुम्हालाही कळलंय काय करायचंय? प्रत्येक डिजिट घ्या आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करा? बायनरी मध्ये. नक्की कन्सेप्ट कळला? पक्का? चलो आता थोडंसं काय बाळांनो,
चलो चलो पुढे बघा. आता या ठिकाणी आपण कन्वर्जन केले होते, आठवते युनिट कन्वर्जन केले होते. पहिले सांगा 2⁻0 म्हणजे कोण? 1. 2⁻1 म्हणजे कोण? 2⁻2 म्हणजे कोण? 2⁻3, 2⁻4, 2⁻5. लक्षात ठेवा, टाइमपास नाही चाललं. ते म्हणते नाही काय आमच्या झालेलं आहे मुस्कडानी, लक्ष द्या कारण की लागणार आहे पुढं. मग नंतर नंतर एक्झाम्पल येतात ना आम्हाला कळलंच नाही कसं काय आलंय म्हणून सांगतोय, लक्ष द्या, येडवाणी करू नका. पुढे सांगा 2⁻6 म्हणजे किती? 64. 2⁻7, 2⁻8, 2⁻9 बोला 512 आणि 2⁻2 1024. 1024 ला म्हटलं जातं 1K. काय म्हटलं जातं सांगा? 1K. किलोच्या पुढं कोण असतो? मेगा. लक्षात घ्या. 2⁻10 आला की नाही? अरे कळलंय का? आता 2⁻20 म्हणजे कोण झाला? 1M. कोण झाला सांगा? 1M. M म्हणजे कोण? मेगा. 2⁻10 इथं लिहितो, जाऊ दे चला. सांगा 2⁻10 म्हणजे कोण झाला? 1K. 2⁻20 म्हणजे कोण झाला? 1M. आणि 2⁻30 कोण झाला? 1G. G म्हणजे कोण आहे? गिगा. किलो, मेगा, गिगा, टेरा ते बघायचं आपल्याला. मग जर समजा तुम्हाला कोणी विचारलं 2⁻25 म्हणजे किती? झालं राताळाने कार्यक्रम म्हणून सांगितलं. 2⁻20 ला असं लिहू का मी? 2⁻20 इंटू 2⁻5. मग 2⁻5 पहिले लिहितो आणि मग 2⁻20 लिहितो. 2⁻5 म्हणजे काय टर्म आहे? बोला रे. 2⁻5 म्हणजे काय? 32. आणि 2⁻20 म्हणजे कोण आहे? M. म्हणजे याचा आन्सर किती आला सांगा? 32 MB. कन्सेप्ट कळला? मग हे बीट बाईटचं कन्वर्जन माहिती असलं पाहिजे. हे सगळं बेसिक घेतोय बाळांनो, कारण मग पुढे पुढे तुम्हाला लक्षात राहणार नाही. फॉर एक्झाम्पल असं घेतलं 2⁻16 सांगा किती व्हॅल्यू येईल? पटपट बोला, पटपट बोला. 2⁻16 ला काय लिहू? 2⁻6 इंटू 2⁻10. 2⁻6 म्हणजे किती? किती? 64. आणि इंटू सांगा 2⁻10 म्हणजे कोणाला? K. मग आता मी तुम्हाला उद्या विचारन, हे उद्या तुम्हाला मी हे विचारणार की हे 16 बीट वरून 64K कसं आलं? तर 2⁻16 केलं. 2⁻16 म्हणजे 2⁻6 इंटू 2⁻10. हा 2⁻6 किती झाला? 64. आणि 2⁻10 किती झाला? K. कळलं? हे कन्वर्जन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नक्की कळलं? कारण उद्या आपल्याला कन्सेप्ट बघायचे बघा. डेटा बस, ॲड्रेस बस या कन्सेप्ट बघायच्यात. मग मायक्रो प्रोसेसरची डेटाबेस 16 बीटची आहे, मायक्रो प्रोसेसरची ॲड्रेस बस 20 बीटची आहे. मग 20 बीटनी किती ॲड्रेस? या अशा गोष्टी पुढे पुढे येणार आहेत. पण मग त्याच्यासाठी आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. 2⁻10 म्हणजे काय? 1K. 2⁻20 म्हणजे 1M. आणि 2⁻30 म्हणजे काय झालं सांगा? 1 गिगा. नक्की कन्सेप्ट कळलाय? मग अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलंय? मायक्रो प्रोसेसरचं पूर्ण बेसिक. नक्की कळलंय? एकदा 5 मिनिटात अख्खं काय काय झालंय आपण सगळं रिवाइज करू, फक्त 5 मिनिटात. बोला सगळ्यात पहिल्यापासून काय बघितलं? बोला सगळ्यात पहिले काय बघितलं? मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय? मायक्रो प्रोसेसर कुठं यूज होणार? जिथं प्रोग्रामिंग आहे, जिथं लॉजिक आहे, तिथं कोण वापरणार? मायक्रो प्रोसेसर. फॅनमध्ये मायक्रो प्रोसेसर आहे का? लाईटमध्ये आहे का? नाही. मग रिमोटमध्ये आहे का? ट्रॅफिक लाईटमध्ये आहे का? वॉशिंग मशीनमध्ये आहे का? सगळ्यात जास्त कुठं वापरणार? कम्प्युटर सिस्टीममध्ये म्हणजे आपल्या CPU मध्ये. मग CPU मध्ये नक्की कुठं बसतोय? CPUचं आर्किटेक्चर पाहिलं होतं, आठवतंय का रे? आपल्या कम्प्युटरचं आर्किटेक्चर पाहिलं होतं. हां सांगा सगळ्यात पहिले कोणी? सांगा पहिले. इनपुट आउटपुट डिव्हाइस. इनपुट आउटपुट डिव्हाइसचं काम काय? बोलत चला. इनपुट देणं आणि आउटपुट घेणं. तो करतोय का? लॉजिक लावतोय का? एवढे अक्कल आहे त्याला? आपल्या कीबोर्ड घेतला आपण, टकटुक केलं, ते काय ॲडिशन करणार आहे का? नाही. त्याला लॉजिक लावता येणार, तो प्रोसेसिंग करणार, त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर. व्हेरी गुड. दुसरं कोण आलं? मेमरीमध्ये काय काय स्टोअर आहेत? व्हेरी गुड. प्रोग्राम आणि डेटा कोणत्या फॉर्ममध्ये? बोला पटपट. कोणत्या फॉर्ममध्ये? बायनरीच्या, बिट्स आणि बाईटच्या फॉर्ममध्ये, म्हणजे बायनरीच्या फॉर्ममध्ये. नक्की कळलंय का? मग आपला प्रोग्राम स्टोअर कुठं असणार? मेमरीमध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये? 0 आणि 1च्या फॉर्म. मग प्रत्येक इन्स्ट्रक्शनला काय दिला?
ऑप कोड म्हणजे काय? ऑपरेशनल कोड. ऑपरेशनल कोड म्हणजे एक बायनरी कोड आहे. कसा कोड आहे? बायनरी. नक्की कळलं. मग याच्यात मायक्रो प्रोसेसर आहे का? याचं काम काय? स्टोअर करणं. मग इथं माझ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, एक्झिक्यूट करणार कोण? मायक्रो प्रोसेसर. पहिल्या स्टेपमध्ये काय करणार? फेच केल्यानंतर त्याला कळतंय का? त्याला घंटा काही कळना. मग त्याला पहिले काय करावं लागेल? डिकोड करावं लागेल. मग डिकोड करण्यासाठी कोण वापरलाय? डिकोडर वापरलाय. अरे कळलं का नक्की? मग तो ऑप कोड कोणत्या इन्स्ट्रक्शनचा आहे हे पहिले त्यांनी काय केलं? डिकोड केल्यानंतर पुढे काय करणार? एक्झिक्यूट कोण करतंय? व्हेरी गुड. या ठिकाणी आपल्याकडे कोण आला सांगा? ALU. मग हा जो ALU होता बाळांनो, या ALUचं काम होतं. कुठे गेलते हो? कुठं नेऊन ठेवला ALU माझा? नाही ते पुढे गेलो ना मी. सांगा कुठे आहे सांगा? हा ALU मायक्रो प्रोसेसर. तो त्याला काय करणार? एक्झिक्यूट. इन्स्ट्रक्शनची सायकल कळली? फेच, डिकोड, एक्झिक्यूट. फेच कुठून करणार? कोण करणार? मायक्रो प्रोसेसर फेच करणार. कोण करणार? फेकू ना मी. मायक्रो प्रोसेसर फेच करणार. नंतर काय करणार? त्याला डिकोड. आणि नंतर काय करणार? एक्झिक्यूट. आलेलं आउटपुट आपल्याला आउटपुट स्क्रीनवर बघायला मिळेल. नक्की कळलं. मग या ठिकाणी आपण नंबर सिस्टीम कोणती वापरतोय? हेक्साडेसिमल का? डेसिमल मध्ये 0 to 9 नंबर आहेत. पण 9 साठी बायनरी किती लागणार? 4 बिटचा. 4 बिट पासून पॉसिबल कॉम्बिनेशन किती आहेत? मग 9च्या पुढचे 6 कॉम्बिनेशन वाया चालले. ते वाया जायला नको म्हणून कोण वापरा? हेक्साडेसिमल नंबर मध्ये नंबर लिहिताना कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार? त्याच्या पुढे काय लिहावं लागतं? H. काय लिहावं लागतं? H. म्हणजे 25H. किती डिजिटचा आहे? 2 डिजिट. डिजिट विचारलं तर 2. बीट किती आहेत? 8. सांगा 193H किती बीट आहेत? बीट 12. डिजिट किती? 3 डिजिट 12 बीट. बोला 1 2 3 4H. हा 4 डिजिट. बोला डिजिट किती? 4. आणि या ठिकाणी 16 काय झाले? बिट्स. नक्की कळलं का रे? मग आपला मायक्रो प्रोसेसर कोणता आहे? 8086. किती बिटचा आहे? 16 बिटचा. म्हणजे तो मॅक्सिमम किती बिटच्या डेटावर काम करणार? 16. म्हणजे त्याला इन्स्ट्रक्शन असेल ना, ऍड इन्स्ट्रक्शन आहे. कोणती इन्स्ट्रक्शन आहे? ऍड इन्स्ट्रक्शनला 2 ऑपरेंड लागतील ना, 2 नंबर लागतील. तो 2 नंबर मॅक्सिमम किती डिजिटचा असणार? 4. 4 डिजिटच्या पुढे जाता येईल का? नाही. कन्सेप्ट कळलं नक्की. मग त्याच्यानंतर मग आपण नंबर सिस्टीममध्ये कन्व्हर्जन पाहिले. 2⁻0 पासून 2⁻9 पर्यंत गेलो. 2⁻10 म्हणजे कोण? 1K. 2⁻20 म्हणजे 1M. अरे कळलंय नक्की. आणि त्याच्यानंतर 2⁻30 म्हणजे 1G. नक्की कन्सेप्ट कळलं. मग आत्ताशी आपण मायक्रो प्रोसेसरचं फाउंडेशन बघितलंय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मायक्रो प्रोसेसरचे फीचर काय आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. लेक्चर कुठल्याच परिस्थितीमध्ये मिस करू नका. लक्षात घ्या. क्लास लावा नाही लावा काही फरक नाही पडत. डेमो मात्र मिस करू नका. कारण अशा काही गोष्टी बाळांनो याच्यामध्ये ज्या तुम्हाला कुठेही सांगितल्या जाणार नाहीत. एवढी मात्र मी शुअरिटी देतो. ठीक आहे. चलो थांबायचं बाळांनो ऑनलाईन. चलो बाय रे बाळांनो. बाय बाय. सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे.